नमस्कार, BR न्यूज चॅनलच्या सत्ताचक्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण विविध पक्षातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत, त्यांच्याशी चर्चा करत आहोत। आज आपण चर्चा करणार आहोत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हाध्यक्ष आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांच्याशी। साहेब नमस्ते। नमस्कार। आपण गेली 30-40 वर्ष राजकारणात आहात। आपण अनेक निवडणुका पाहिल्यात, लोकसभा, विधानसभापासून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत, आता ही लोकसभेची निवडणूक सुरू आहे। तर ही वेगळी कशी वाटते आपल्याला निवडणूक, किंवा या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय असं वाटतं आपल्याला? लोकसभेची यंदाची निवडणूक ही वेगळ्या पद्धतीची वाटायला लागली। आता पूर्वीच्या निवडणुका लोकसभेच्या ह्या विकासाच्या मुद्द्यावर किंवा देश पातळीवरचे प्रश्न अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर निवडणुका होत होत्या। परंतु साधारणपणे गेली निवडणूक आणि आत्ताची निवडणूक ही दोन्ही जरा वेगळ्याच विचारांनी चाललेली आहे। गेल्या वेळची निवडणूक 2014ची निवडणूक ही सत्ताधाऱ्याविरुद्ध एक प्रकारची नाराजी आणि मोदी यांची लाट म्हणायला हरकत नाही, तशा पद्धतीने झालं। तरुणांना फार मोठ्या अपेक्षा होत्या, त्या काँग्रेसकडनं पूर्ण झाल्या नाहीत आणि म्हणून एकंदरीत नाराजीतनं मग काँग्रेसला सत्तेपासून दूर करावं या भावनेतून मोदींना पाठिंबा दिला। आणि त्यावेळेला मोदींनी अनेक आश्वासनं दिलेली होती। पंतप्रधान व्हायचं एक त्यांचं नाव डिक्लेअर केलं होतं आणि पंतप्रधान झाल्यानंतर अमुक करू तमुक करू म्हणजे अनेक प्रकारच्या घोषणा केल्या। 2 कोटी तरुणांना रोजगार देणं, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी असू द्या किंवा वेगवेगळ्या जाती आणि धर्माबद्दलचं त्यांचं मत असू द्या, ह्या सगळ्या प्रश्नावर त्यांची भूमिका जरा आशादायक वाटली देशातल्या जनतेला आणि म्हणून देशातल्या जनतेने त्यांना बहुमतानं निवडून दिलं। आणि 5 वर्षाच्या कारभारानंतर लोकांना असं दिसलं की हे पण बोलतात नुसतं, काही करतच नाहीत, अशा प्रकारचा एक विरोधाभास लोकांच्या लक्षात आलेला आहे। आणि म्हणून 2014ची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक ही वेगळी आहे। आता कुठली लाट नाही, कुणाचीही लाट नाही। आणि खरं तर आत्ता भाजप सरकारकडनं जी निवडणूक लढवली जाते, त्यांचा जाहीरनामा काय, त्यांचे विकासाचे मुद्दे काय, त्यांनी पुढं काय करणार आहेत, ह्या मुद्द्यावर खरं तर निवडणूक लढवायला पाहिजे, त्या मुद्द्यावर त्यांनी मतं मागायला पाहिजे। पण तसं होताना दिसत नाही। काँग्रेसची, राष्ट्रवादीची माणसं फोडायची एकीकडं आणि त्यांनाच उमेदवारी द्यायची, आणि दुसरीकडं धर्मामध्ये, जातीमध्ये तेढ निर्माण करायचा आणि वेगळ्या पद्धतीचं उमेदवार द्यायचा। सोलापुरातच पाहिलं तर शरद बनसोडे गेल्या वेळेला शिंदेसाहेबांसारखे मातब्बर नेत्यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांनी निवडून आलं। उमेदवार खरं तर त्यांनीच असायला पाहिजे होतं। आणि हे महाराजांना उमेदवारी देण्यामध्ये मतलब काय? कुठल्या तरी समाजाला खुश करायचं आणि त्या समाजाच्या नावावर मतं घ्यायची, असं एक दुटप्पी धोरण या ठिकाणी भाजपाचं दिसतंय। एकीकडे हिंदुत्व म्हणायचं, एकीकडे समाज म्हणायचं आणि अशा पद्धतीनं निवडणूक लढवायची, विकासाचे मुद्दे बाजूला ठेवायचे। बनसोडे जर शिंदेसाहेबांच्या विरोधात निवडणूक या ठिकाणी निवडून येत असतील 1.5 लाख मतांनी, त्यांना परत उमेदवारी द्यायला पाहिजे होती। मग त्यांनी दिले नाही, त्याचा अर्थ नेमकं काय? एकतर त्यांनी काम केलं नाही, त्यांनी पक्षाने काम केलं नाही, किंवा पक्षाविरोधामध्ये असंतोष आहे, हे सगळं गृहीत धरूनच त्यांनी उमेदवारी बदललेली आहे। आणि म्हणून आत्ता जी निवडणूक लढली जाते ती खरं तर आता बघा, पुलवामा हल्ला प्रकरण असू द्या, तिथंपासून जे सुरू झालं, सर्जिकल स्ट्राईक, सैनिकांचं या ठिकाणी असलेलं योगदान, त्यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेली सहानुभूती, ह्या सगळ्या प्रकारातून सैनिकांच्याबद्दल असलेली सहानुभूती BJP ती स्वतः कॅश करायला बघते। खरं तर त्याच्यामध्ये राजकारण होऊ नये। सगळ्याच देशवासियांनी सैनिकांनी केलेल्या त्या कामगिरीबद्दल त्यांचं गौरव केलेला आहे, त्यांच्याबद्दल त्यांना आदर व्यक्त केलेले आहेत, आणि ज्यांचं बळी गेलेलं आहे सैनिकांचं, त्यांच्याबद्दल देशवासियामध्ये एक प्रकारचा असंतोष आहे आणि त्याचा हे गैरफायदा घेऊ नये, त्याच्याबद्दल सगळ्यांनाच तो आदर आहे। एकीकडं देशाचं प्रश्न आणि सुरक्षिततेचे प्रश्न हे काल्पनिक पद्धतीने निर्माण करायचे आणि देशामध्ये एक वेगळी भावना तयार करायची, हिंदू आणि मुस्लिम असं एक वेगळ्या प्रकारची भावना देशामध्ये निर्माण करायची आणि त्याद्वारे निवडणूक लढवायची, हे देशाच्या दृष्टीनं घातक आहे। आणि गावामध्ये, शहरामध्ये सुद्धा हा प्रकार जो चाललेला आहे तो अतिशय पुढच्या पिढीसाठी घातक ठरणार आहे। सोलापुरात स्वामीजींसोबत शिंदेसाहेबांची लढत आहेत, त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर उभारले आहेत वंचितकडून। मग
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर उभारल्यामुळं पुरोगामी मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला होईल असं वाटत नाही का आपल्याला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळेजण मानतात. ते घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी घटना सगळ्यासाठीच लिहिली. त्याच्यामध्ये कष्टकरी आले, वंचित समाज आला, आदिवासी आले, दलित आले, सगळ्याबद्दल त्यांनी एक चांगल्या प्रकारची घटना देशाला दिलेली आहे. त्यातून सगळ्यांचा एक समतेचा संदेश जातो. आणि हे करत असताना भाजपचं जे धोरण आहे ते काही समतेचं धोरण नाही. त्यांचं भाजपचं समानतेचं धोरण नाही, समतेचं नाही, किंवा सगळ्या वर्गांना न्याय मिळेल अशा प्रकारचं त्यांचं धोरण नाही. त्यांचं कसं आहे, पोटात एक आणि ओठात एक अशा प्रकारचं त्यांचं धोरण आहे. मनुवादी म्हणतो ना, त्याची ती विचारसरणी आहे. आणि दाखवतात हे आम्ही सगळ्या समाजाला घेऊन जातो वगैरे हे सगळं, आणि बोलतात एक करतात एक. खरं तर प्रकाश आंबेडकरांकडनं सुद्धा खूप अपेक्षा होती. त्याच म्हणजे घटनेच्या बाबासाहेबांनी जो दिलेला विचार आहे त्याच पद्धतीनं जातील, वंचितासाठी लढतील. आता बाबासाहेब आंबेडकरांचा तो जो विचार आहे वंचितासाठी लढतील, तर इथं आंबेडकर हे कोणाविरुद्ध लढत आहेत अशी शंका निर्माण होते. ते भाजप विरुद्ध लढत आहेत का वंचित म्हणजे शिंदेसाहेब काय म्हणजे प्रस्थापित आहेत का? तेही वंचितच आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये लढत आहेत. हे मुद्दाम जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे. अकोल्यामधून त्यांना निवडणूक लढवून तिथं निवडून येता येत होतं, किंवा अन्य ठिकाणाहून सुद्धा निवडणूक लढवून येता येत होतं. मुद्दाम सोलापूरच का निवडलं? आणि अशी शंका येते, जिथं काँग्रेसचे प्रबळ दावेदार उमेदवार असतील तिथं चांगलं म्हणजे ते पाडण्यासाठीच, अर्थातच मग BJPला मदत करण्यासाठीच त्यांची उमेदवारी आहे अशी शंका येण्या इतपत जागा या ठिकाणी आहे. आणि समजा आता भाजप वंचित आघाडीला जी मतं मिळणार आहेत तिथंसुद्धा असं दिसून येऊ लागलं आहे की एक प्रकारचा जातीवाद तिथेही दिसून येतो लोकांमध्ये, आणि काही लोक ठराविक वर्ग त्यांच्या मागं लागलेला आहे. सगळ्या समाजामध्ये त्यांच्याबद्दल आदर निर्माण व्हावा असं काम डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून व्हायला पाहिजे होतं, आणि ते होताना दिसत नाही. त्यांच्याबद्दल आदर असला तरी मत द्यावं इतपत लोकांची मानसिकता होत नाही. गेल्या वेळेस शिंदेसाहेबांचा 1.5 लाख मतांनी पराभव झाला. त्यावेळेस काहीतरी काँग्रेस गाफील राहिल्यासारखी वाटत होती, परंतु आता काँग्रेसचं काम कशा पद्धतीने चालू आहे? आपण दक्षिण तालुक्याचे नेते आहात, दक्षिण तालुक्यात काम कसं चालू आहे? आम्ही दक्षिण सोलापूर तालुक्यातून आता संपूर्ण सगळ्या गावाचा दौरा केलेला आहे. मी दिलीप माने, राजशेखर शिवधारे, सुरेश हसापुरे, इंदुमती अलगोंडा पाटील, गुरु मेत्रे, राष्ट्रवादीचे दादा कोरे, शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महमूद पटेल, अशी सगळी मंडळी आपण या ठिकाणी सगळी गावं पिंजून काढली. सगळ्या गावातून अर्थातच ग्रामीण भागातून भाजपाबद्दल तीव्र नाराजी आहे. भाजपाचं 5 वर्षातलं जे धोरण आहे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. आणि मुळात ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग जास्त असतो. शेतकऱ्यांच्या समस्या, एकही समस्या सुटली असं 5 वर्षात कधी झालेलं नाही. मग ती कर्जमाफीचा विषय असेल, शेतीला पाणी देण्याच्या संदर्भातला असेल, सीना नदीला पाणी सोडण्याच्या संदर्भात असेल, भीमा नदीला पाणी सोडण्याच्या संदर्भात असेल, लाईट व्यवस्थित पुरवठा करण्याबद्दलचं असेल, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याबद्दलचं असेल, विजेची टंचाई कमी करण्याबद्दलचं असेल, ह्या सगळ्या प्रश्नामध्ये दिलासा देण्यासारखं काम काही भाजपकडनं झालेलं नाही. म्हणून एक प्रचंड नाराजी आहे. एक उदाहरणच द्यायचं झालं तर आमच्या सीना नदीवर बंदलीला एक बंधारा आहे, आणि तो बंधारा 3 वर्षापूर्वी पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसामुळं तो वाहून गेला. आणि वाहून गेल्यानंतर म्हणजे अर्थात तो पडला, खचला, आणि 3 वर्षे झाली तरी त्याची दुरुस्तीचं काम होत नाही, पाणी अडवलं जात नाही. सीना नदीकाठच्या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणजे प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी कर्ज काढतो, काही ना काही करण्याच्या हेतूनं कर्ज काढून मग पिकं काढतो. मग आता पाणीच नाही म्हटल्यानंतर त्यांनी काय करणार? भरवशाचं पाणीच हातचं निघून गेलं, आणि एकीकडे मोटरीचं लाईट बिल त्यांना भरावं लागतं, भुर्दंड पडतो. पाणीही नाही आणि इकडे लाईट बिलही थांबत नाही. अशा म्हणजे बंदरीचा बंधारा जर 3 वर्षानंतरसुद्धा जर दुरुस्त होत नसेल तर काय शेतकरी अपेक्षा ठेवणार यांच्याकडनं? आज सोलापुरात सुद्धा दुष्काळ आहे, दक्षिण सोलापूरमध्ये दुष्काळ आहे, सरकारने जाहीर केलेलं आहे. परिस्थिती सगळीकडे पाण्याची टंचाई आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केलेलं असतानासुद्धा दुष्काळाच्या कुठल्याच उपाययोजना नाहीत, चारा छावण्या नाहीत, टंचाईमध्ये जी मदत करायला पाहिजे ती नाही, टँकरसुद्धा वेळेवर मिळत नाही, कितीतरी हेलपाटे मारावे लागतात, आणि तेव्हा कुठंतरी एखादा टँकर मिळतो.
नवीन पाण्याचे स्रोत असं काही निर्माण होत नाहीत. ह्या सगळ्या अडचणीतनं सरकार म्हणून इथं कुठं मार्ग काढताना दिसतच नाहीत. हेलपाटे मारून लोक कंटाळलेत. आणि आम्ही जेव्हा गावात जातो तेव्हा हेच प्रश्न लोक आमच्यासमोर मांडतात. आम्ही त्यांना सांगतो आम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्ही हे प्रश्न त्यांना का विचारत नाही. आम्ही त्यांना येऊच देत नाही म्हणतात. गावात गेल्यानंतर सरकारमध्ये जे आहेत ना त्यांना येऊच देत नाही म्हणतात. अशा पद्धतीचं एक असंतोष ग्रामीण भागामध्ये आज पाहायला मिळतो. आणि त्यांना आता वाटायला लागलं आम्ही खरंच गेल्या वेळेला चुकलो आणि ह्या वेळेला ती चूक पुन्हा करणार नाही. शिंदे साहेबांना आम्ही प्रचंड मताने निवडून देऊ असा विश्वास लोकच म्हणत आहेत. आता नाही, आत्ता आपण सांगितलं की प्रचंड दुष्काळ आहे, पाण्याची टंचाई आहे, इतर गोष्टी आहेत, विकास कामांचं काय, परंतु ह्या मुद्द्यावर ह्या निवडणुकीत चर्चाच होताना दिसत नाही आहे. आमचं पण तीच खंत आहे ना. खरं तर BJPने हे सांगायला पाहिजे होतं की आम्ही लोकांसाठी हे केलं आहे, पाण्यासाठी हे आम्ही प्रश्न सोडवलेले आहेत, नवीन सिंचन योजना राबवलेल्या आहेत, एकरूप उपसा सिंचन योजना, देगाव जोड कालव्याचं 5 वर्षामध्ये काही काम झालं आहे का? काहीच नाही. 5 वर्षापासून ते सुधारित प्रशासकीय मान्यता सुप्रमा द्यायचं होत नाही. म्हणजे त्याच्यावर जे पैसे नियोजनामध्ये ठेवलेले असतात ते सुद्धा पैसे खर्च होत नाहीत. आणि अशी परिस्थिती असताना नवीन काय केलं यांनी ह्या 5 वर्षामध्ये? काय नवीन एखादं काय बोर मारलं का असं सुद्धा प्रश्न विचारायची वेळ आहे. पाणी पुरवठ्याच्या योजना किती केल्या हे सगळं जर विचारलं तर तसं काय त्यांनी म्हणजे भरीव असं काम दिसत नाही. घोषणा मात्र भरपूर झाल्या. स्मार्ट सिटीसारख्या घोषणा झाल्या, आदर्श ग्राम दत्तक योजना झाल्या, संसद ग्राम झालं. कुठलं तरी एक गाव तरी आदर्श झालं का? एक तरी खेडं चांगलं आदर्श बनवले का? स्मार्ट बनवले? कुठं स्मार्ट झालं आहे? सोलापूर स्मार्ट सिटी म्हणतात. कुठं तरी दिसतं आहे का स्मार्ट सिटी? काहीच नाही. एक रंगभवन चौकातली सुधारणा केली, त्याच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आणि तिथं काय असं काय फार लोकांच्या जीवनमानामध्ये किंवा सोलापूरच्या शहराच्या सौंदर्यामध्ये फार मोठा फरक पडला आहे असं तरी वाटत नाही. अजून एका मुद्द्याकडे मी येतो आहे की आपण धनगर समाजाचे सुद्धा नेते आहात. धनगर समाजाचं नेतृत्व करता सोलापूर शहर जिल्ह्यातलं. तर वंचित बहुजन आघाडीने धनगर समाजाला स्वतःकडे ओढण्यासाठी खूप प्रयत्न केले. धनगर समाजाचे 7 ते 8 उमेदवार त्यांनी या राज्यात दिलेले आहेत. तर काय वाटतं तुम्हाला, धनगर समाज कशा पद्धतीने हे करेल? आणि भाजपसुद्धा अहिल्यादेवी होळकरांचं नाव विद्यापीठाला दिलं आहे म्हणून सांगतो आहे. आणि आम्ही धनगर समाजाच्या ST आरक्षणाचा प्रश्न सोडू अशी आश्वासनं देते. तर काँग्रेस कशा पद्धतीने पाहते याच्याकडे? धनगर समाजाचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो आरक्षणाचा. गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची मागणी आहे की धनगर आणि धनगड हे एकच आहेत आणि म्हणून धनगर जी आता रेकॉर्डवर आहे ते धनगड म्हणूनच गृहीत धरून त्यांना ते जातीचे दाखले दिले गेले पाहिजेत. आणि धनगड असं त्या ह्याच्यामध्ये सूचीमध्ये, केंद्राच्या सूचीमध्ये धनगड अनुसूचित जमातीमध्ये आहे, त्या सगळ्या सवलती लागू कराव्यात अशी मागणी अनेक वर्षापासूनची आहे. त्याच्यासाठी अनेक आंदोलनं झाली. 5 वर्षापूर्वी जेव्हा आंदोलन झालं आणि बारामतीला मोठं आंदोलन झालं, उपोषण झालं आणि त्यावेळेला आता सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादी हे करत नाहीत आणि त्यांच्याकडनं तुम्ही अपेक्षा पण ठेवू नका. आम्हाला सत्ता द्या, आम्हाला निवडून द्या, आमचं सरकार येऊ द्या, आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं. नागपूरच्या त्या मेळाव्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं तुम्हाला आता थोड्याच दिवसात लवकरच या ठिकाणी आम्ही धनगरला अनुसूचित जमातीचे सगळे या ठिकाणी दाखले देण्यात येतील किंवा हा जातीचा आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाईल. त्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही एक संस्था निर्माण केली. त्यांच्या संस्थेमार्फत सर्व्हे झाला. साधं सर्व्हेचा रिपोर्ट, आता सर्व्हेचा रिपोर्ट तुम्ही अधिवेशनामध्ये या ठिकाणी मांडता ठेवता पटलावर, मग हा टीएसचा अहवाल का ठेवला नाही तुम्ही? नेमकं टीएसचा अहवाल काय आहे? धनगर समाजाच्या बाजूने आहे का धनगर समाजाच्या विरोधात आहे? धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणलेलं तुमचे आता 200-250 कॅबिनेट झाले, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणणारे, हे तर का चक्क फसवणूक आहे. तिने मग असं काही ठिकाणी म्हणलेलं आहे आम्ही निवडून येणारच नाही अशा भावनेतनं आम्ही त्यावेळेला आश्वासनं दिली आणि आम्हाला काय वाटत होतं तुम्ही सरकार आमचं येईल, आम्हालासुद्धा वाटलं नव्हतं. आम्ही ते निवडणुकीच्या वेळेला प्रचाराच्या वेळेला केलेली घोषणा आहे, ते चुनावी जुमला म्हणतात तसा प्रकार आहे म्हणले. आम्हाला धक्काच बसला अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर. आजही धनगर समाज फसवला गेला आहे याचीच प्रत्येक धनगर बांधवांना त्या या ठिकाणी खात्री झालेली आहे. हे सरकार काही करू शकत नाहीत म्हणून आता धनगर समाजात भाजपबद्दल प्रचंड नाराजी आहे, तीव्रता आहे.
आणि आता दुसरा प्रश्न मुद्दा येतो तो वंचित आघाडीचा. आणि वंचित आघाडी त्यांच्या मनामध्ये धनगर समाजाबद्दल सहानुभूती आहे, हे ठीक आहे, इथंपर्यंत ठीक आहे. धनगर समाजानं 7-8 उमेदवारी दिली. आता उमेदवारी देणं एवढं सोपं आहे. नवीन पक्ष आहे, नवीन संघटना आहे, उमेदवार मिळतच नाहीत, उमेदवारी देतातच. त्यांना उमेदवारच मिळत नाहीत मुळात आणि म्हणून देतात. आणि त्यातनं निवडून किती येतात हा खऱ्या अर्थानं प्रश्न असतो. आणि हे उलट चुकीच्या दिशेनं जातो, दिशाभूल होते आणि आमचे लोक बळी पडतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं राजकारण होत नाही. जे निवडून येणारं पक्ष आहे, सरकार आहे, सरकारने ही भूमिका घेतली पाहिजे किंवा पुढं येणारं सरकारने तशा प्रकारचं आश्वासन दिलं पाहिजे. आता पुढं येणारं सरकार काही वंचित आघाडीचं सरकार काही येणार नाही. आणि वंचित आघाडीचा एवढा दबाव किंवा प्रेशर त्या विधिमंडळामध्ये राहील किंवा संसदेमध्ये राहील असंही मला वाटत नाही. आणि त्यामुळं त्यांच्या बाजूने जाऊन आपले प्रश्न सुटतील धनगर समाजाचे असं म्हणणं म्हणजे अतिशयोक्तीपणा ठरेल. आणि म्हणून या देशामध्ये जर कारभार करायचा असेल, राज्यामध्ये सरकार करायचं असेल तर काँग्रेस करू शकतं आणि काँग्रेस तो प्रश्न सोडवू शकेल. काँग्रेसच्या लक्षात आलं की आत्तापर्यंत आमच्या धनगर समाजाचा प्रश्न सोडवला नाही आणि म्हणून आपल्यालासुद्धा सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं, हे काँग्रेसच्या लक्षात आलेलं आहे. आणि पुढं ती चूक करणार नाही. ते निश्चितपणानं या प्रश्नामध्ये मार्ग काढून आता ते आरक्षणाच्या मध्ये ठोस भूमिका घेतील आरक्षणाबद्दल. धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत आणि इतर सर्वच गोष्टींबाबत शेळके साहेबांनी सविस्तर विवेचन केलेलंच आहे. मी आता शेवटकडे येतो आहे. शिंदे साहेबांवर गेली 40 वर्ष सोलापूरकरांनी प्रेम केलं, त्यांना निवडून दिलं, त्यांना मोठ्या पदापर्यंत पोचवलं. आता त्यांची शेवटची निवडणूक आहे असं साहेब सांगतायत. तर सोलापूरकरांनी शिंदे साहेबांना का निवडून द्यावं? सोलापूरकरांचं शिंदे साहेबावर पूर्वीही प्रेम होतं, आताही प्रेम आहे आणि पुढेही भविष्यामध्ये प्रेम राहील. याच्याबद्दल माझ्या मनात शंका राहणार नाही. गेल्यावेळी त्यांचा पराभव झाला तो वेगळ्या भूमिकेतनं झाला. केवळ शिंदे साहेबांचा पराभव झाला किंवा शिंदे साहेबांनी काहीच केलं नाही या भावनेतनं तो काही पराभव झालेला नाही. ते एक मोदीची लाट संबंध ते देशभर होती. ते काय जम्मू काश्मीरपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत सगळीकडेच ती एक प्रकारची लाट निर्माण झाली. एक प्रकारचा असंतोष काँग्रेसच्याबद्दल, एक नाराजी या ठिकाणी निर्माण केलं गेलं. गांधी घराण्याबद्दलचा एक द्वेष वेगळ्या पद्धतीनं निर्माण केला गेला आणि त्या भावनेतनं विशेष करून तरुणांच्या भावना भडकवल्या गेल्या. आणि एक आशादायक असं किंवा असं एक स्वप्न दाखवलं गेलं की भारतामध्ये नवीन असं मोदी पंतप्रधान झाल्यानंतर खूप काही एकदम बदल होईल. आणि त्या बदलाच्या अपेक्षेनं सगळ्या तरुणांनी भरभरून त्यांना मतं दिली. आणि त्यातही संशयास्पद असं या मशीनचा घोटाळा पण आहे, EVM मशीनचा. त्याचं अजूनही शंका निरसन म्हणजे झालेलं असं वाटत नाही. आणि अशा पद्धतीनं मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांचा पराभव झाला. म्हणजे ते एक प्रकारच्या लाटेतनं गेलं. आणि नंतर लोकांच्या लक्षात आलं की शिंदे साहेबांचा पराभव करून आपण बनसोडेला निवडून दिलं. मग बनसोडेने काय केलं 5 वर्षामध्ये खासदार म्हणून? काहीच करू शकले नाहीत. संसदेत ना प्रश्न मांडू शकले, ना गावात जाऊन लोकांच्या समस्या ऐकल्या, गावातल्या लोकांचे प्रश्न सोडवले, शहराचे प्रश्न सोडवले, असं कुठं झालेलं नाही. लोकांचा भ्रमनिरास झाला आणि म्हणून भाजपनेही त्यांना बाजूला केलं आणि लोकांच्याही मनातनं ते बाजूला झालेले आहेत. आता लोकांना वाटू लागलं की गेल्या वेळेला आपण जे मतदान केलं ते चुकीचं झालं म्हणून पश्चाताप होतं आहे. अजून शिंदे साहेबांना निवडून दिलं असतं तर काहीतरी करून विरोधी पक्षात जरी असले तरी निश्चितपणानं ते काहीतरी केले असते, असं एक वेगळी भावना लोकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून पुन्हा ती चूक या मतदारसंघातले लोक करणार नाहीत. या वेळेला निश्चितपणानं शिंदेसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहिलेले आहेत. आता कुठली लाट नाही. आता लोकांच्या लक्षातही आलं की आपण चांगल्या नेतृत्वाला निवडून द्यावं. आणि शिंदेसाहेबांचं एक सांगावं लागेल, शिंदेसाहेबांना सगळ्याच प्रकारच्या कामाचा अनुभव आहे. ते आमदार म्हणून काम केलेत, मंत्री म्हणून काम केलेत, मुख्यमंत्री म्हणून काम केलेत, राज्यपाल म्हणून काम केलेत, देशाचं गृह खातं सांभाळलेत, ऊर्जा मंत्रालय सांभाळलेले आहेत. आणि अशा माणसांच्या लक्षात म्हणजे सार्वजनिक प्रश्न जे असतात लगेच लक्षात येतात. आणि सार्वजनिक भावनासुद्धा जी असते की लोक आमच्या विरोधात जातात म्हणजे आपण कुठंतरी कमी पडलो आणि हे कुठले प्रश्न सोडवले पाहिजे हेही त्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे मागच्या वेळेला झालेला पराभवातनं ते थोडंफार आपण सगळेजण या ठिकाणी ते शिकलेले आहेत म्हणायला हरकत नाही. आणि दुसरं ते प्रश्न सोडवण्याची धमकसुद्धा शिंदेसाहेबांच्यामध्येच आहे. आता त्यांच्या समोर जे उमेदवार आहेत
त्या उमेदवाराकडनं काय अपेक्षा करायची, महाराजाकडनं काय प्रश्न सोडवले जातील, त्यांना राजकारणाचा किती अनुभव आहे, प्रशासनाचा किती अनुभव आहे, हे काय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर ते आपले प्रश्न समर्थपणाने सोडवू शकत नाहीत. आणि म्हणून सोलापूरकर शिंदे साहेबांनाच निवडून देतील, दुसऱ्या उमेदवाराचा या ठिकाणी निश्चितपणानं विचार नक्की करणार नाहीत अशी खात्री वाटते. धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमात आलात. बाळासाहेब शेळके साहेबांनी संपूर्ण या लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची भूमिका आणि सविस्तर विवेचन आपण आत्ता केलेलंच आहे. BR न्यूजच्या सत्ताचक्र कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नवीन नेत्यांसह, नवीन मान्यवरांसह आणि नवीन चर्चेसह. तोपर्यंत पाहत राहा BR न्यूज चॅनल.